श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी प्रकट दिनापर्यंत घरात दररोज वाचा हा एक अध्याय. येत्या 31 मार्चला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिवशी जर आपण काही सेवा केल्या, काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. कारण की या काळामध्ये दत्ततत्व हे 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळेच आपण या काळामध्ये सेवा करत असतो. आता कोणी स्वामी चरित्र सारामृत पारायण करतं, तर कोणी तारक मंत्राची सेवा करत असतं, तर कोणी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करत असतं. भरपूर महिला व पुरुष या मंत्राचा जप करत असतात. प्रत्येकजण प्रत्येकाच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार स्वामी महाराजांच्या सेवा करतात. आता या काळामध्ये जर आपण गुरुचरित्र पारायण केले तर त्याचे कित्येक पटीने आपल्याला फायदे हे बघायला मिळत असतात. या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे. या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होतात. याने मनुष्य दुःखमुक्त होतो. घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसं होतं आणि आनंद, चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते. पितृदोष व वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात. विशिष्ट समस्यावर जसे लग्न, शिक्षण, करिअर, आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव येतो. आपल्या कुंडलीतील ग्रह, नक्षत्र, पितृदोष, प्रारंभ दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात. आता प्रत्येकालाच इच्छा असते की गुरुचरित्र पारायण करावे, पण घरामध्ये लहान बाळ असतं किंवा आपल्याला इतरही काही कामासाठी बाहेर जावं लागतं. ऑफिससाठी असेल किंवा इतर काही कामे असतील किंवा घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतात. त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही. तर आपल्याला या स्वामी महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील एक अध्याय पठण करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी, अडथळे नक्कीच दूर होण्यास मदत होईल. तसेच आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होईल. तर कोणता अध्याय वाचावा, तसेच कोणत्या सेवा कराव्यात, सर्व नियम पाळणे गरजेचे आहे का, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल, चॅनेलला सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजेच दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे. कारण त्याने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. त्यामुळे स्वामी मार्ग दाखवणे हे देखील खूप महत्त्वाचे आहे. आता आपण अगदी ग्रंथाचे वाटप देखील करू शकता. मग स्वामी चरित्र सारामृतचा ग्रंथ असेल किंवा गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ असेल तर आपण हे जे काही ग्रंथ आहेत अशा व्यक्तीला आपण द्यायचे आहेत की ती व्यक्ती ते संपूर्णपणे वाचेल व त्यामुळे ती व्यक्ती दुःखातून नक्कीच मुक्त होईल. आपण जर त्या व्यक्तीला तो ग्रंथ दिला आणि त्या व्यक्तीने जर तो पूर्ण वाचला तर तरी पण आपल्याला त्याचे पुण्यफळ मिळत असते. तर ही स्वामी सेवा देखील तुम्ही नक्कीच करू शकता. आता आपल्याला ही सेवा कधीपासून करायची आहे, तर जेव्हापासून तुम्हाला वेळ मिळेल, अगदी 11 मार्चपासून किंवा 21 मार्चपासून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. फक्त दिवसभरामध्ये कधीही पठण केलं तरी पण चालेल. फक्त दुपारी 12 ते 12:30ची जी वेळ आहे त्या वेळेमध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही. कारण की ती वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते. त्यामुळे ती वेळ सोडून आपण कोणत्याही वेळेमध्ये ही सेवा करू शकता. फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ती सेवा करायची नाही. तसेच घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते मांसाहार करत असतात, ते आपलं काहीच ऐकत नाही. तर मग अशा वेळेस आपण स्वामी सेवा बंद करायची का, तर आपण स्वामी सेवा बंद करायची नाही, तर आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आणि मग परत सेवेला सुरुवात करायची. कारण की आपण आपल्या पद्धतीने सेवाही करत राहायची आहे. आता ती व्यक्ती जर आपलं ऐकतच नसेल तर या गोष्टीला आपण देखील काही करू शकत नाही. स्वामी त्या व्यक्तीच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी आणि
सकारात्मकता आणतील। आता या सेवा करण्याच्या अगोदर आपण एक नारळ घ्यायचा आहे, खडी साखर घ्यायची आहे। जवळच स्वामी महाराजांचे मंदिर असेल, दत्त महाराजांचे मंदिर असेल तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, आपण ती बोलायची आहे। तर सर्वात प्रथम आपण नारळ, खडी साखर हातामध्ये घ्यायचं आहे। तुमचं नाव, तुमचं गोत्र तुम्ही सांगायचं आहे। तसेच मी ही सेवा करणार आहे, मी स्वामी चरित्र सारामृत पठण करणार आहे किंवा गुरुचरित्रमधील हा अध्याय पठण करणार आहे। तसेच मी 21 दिवसांची सेवा करणार आहे किंवा 11 दिवसांची सेवा करणार आहे। ही सेवा तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असे म्हणत आपली इच्छा, मनोकामना स्वामी महाराजांना सांगायची आहे। डोळे बंद करायचे आहेत, स्वामी महाराजांचा चेहरा समोर आणायचा आहे आणि आपली जी काही इच्छा, मनोकामना आहे तर ती स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील। आता एखाद्या गोष्टीसाठी उशीर होत असेल पण स्वामी महाराजांना तुम्हाला त्यापेक्षाही काही जास्त द्यायचं असेल, त्यामुळे त्या गोष्टीसाठी उशीर होतो, ती इच्छा आपली पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा आपण मागत असतो पण ती पुढे जाऊन आपल्यासाठी चांगली नसेल तर ती इच्छा आपली पूर्ण होत नाही। तुम्ही जे मागताय ते तुम्हाला नक्कीच मिळेल, फक्त स्वामी महाराजांवरून आपला विश्वास डगमगू देऊ नका। आता आपण या काळामध्ये एक श्लोकी गुरुचरित्र देखील पठण करू शकता, यामुळे देखील गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते। तर अत्यंत साधा आणि सोपा असा श्लोक आहे, दत्तांचा अवतार हा कलियुगी, श्रीपाद पिठापुरी, त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती, कारंज ग्रामांतरी, तीर्थे हिंडत पातला, भिल्ववर्तचिये संगमा, तेथुनी मठ गाणगापुरी, वसेवारी दिनांच्या श्रमा। आता हा श्लोक आपण मोठ्या श्रद्धेने म्हणायचा आहे। आता हा श्लोक म्हणत असताना पहिल्यांदी देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आपण या सेवेला सुरुवात करायची आहे। अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून दिलं, श्रवण केलं तरी चालेल। आता हा श्लोक किती वेळा म्हणायचा तर पहा, आपण रोज 108 वेळा श्लोक म्हणायचा आहे। 108 वेळा म्हणणे शक्य नसेल तर कमीत कमी रोज 21 वेळा तरी हा श्लोक आपण म्हणायचा आहे। अगदी घरातील लहान मुलं असतील किंवा वृद्ध व्यक्ती असतील, प्रत्येकजण ही सेवा करू शकता। यामुळे देखील आपल्याला गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळत असते। फक्त मनापासून आणि श्रद्धेने सेवा करा, तुम्हाला स्वामी महाराज कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत। आता यानंतर गुरुचरित्रमधील आपण 9वा अध्याय पठण करू शकता। 9वा अध्याय पठण केल्यामुळे गुरुकृपेने आपली सर्व कामे व्यवस्थितरित्या पार पडत असतात, आपल्या सर्व इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होत असतात। पण आपण एक नियम धरायचा आहे की मी सकाळी 7 वाजता पठण करणार आहे किंवा मी सायंकाळी 8 वाजता पठण करणार आहे। जी काही वेळ आहे त्या वेळेमध्येच आपण हा अध्याय पठण करावा, यामुळे आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे मिळेल। तसेच आपली इच्छा, मनोकामना देखील पूर्ण होईल। देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करावा, एक तांब्या भरून पाणी देखील जवळ ठेवायचं आहे। त्यानंतर गुरुचरित्रमधील 9वा अध्याय पठण करायचा आहे। पठण करून झाल्यानंतर स्वामी महाराजांना तुम्ही प्रसाद अर्पण करायचा आहे। मग घरामध्ये जे काही बनवलं आहे, भाजी, भाकर जे काही असेल तर ते नैवेद्य म्हणून दाखवायचं आहे। तसेच तांब्या भरून पाणी आपण जवळ ठेवलं होतं तर ते आपला अध्याय पठण करून झाल्यानंतर आपण घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करायचं आहे। तसेच थोडंसं पाणी आपण घरामध्ये देखील शिंपडायचं आहे। यामुळे घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते। तसेच हा अध्याय मोठ्याने म्हणावा की ज्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल। तसेच हा अध्याय जर तुम्हाला पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केला तरी पण चालेल। फक्त मनापासून आणि श्रद्धेने कंटिन्यू ही सेवा 21 दिवस किंवा 11 दिवस करून बघा, स्वामी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला नक्कीच मिळेल। सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो। अपेक्षा स्वामींकडून ठेवा, इतर लोकांकडून नको। अडचणीत असाल, स्वामी तारतील, एकटे असाल, स्वामी सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर स्वामी मार्ग दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर स्वामी पुसतील। फक्त स्वामींना भावनेने, अंतकरणाने हाक घाला, अशक्य ही शक्य करतील स्वामी। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।